बॅचलर स्पेशल पुरणाची पोळी. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज रूमवरती जरा स्पेशल काहीतरी. आज गुढीपाडव्याचं आज रूमवरती आम्ही पुरणपोळी बनवणार आहे. विवेक गेला आहे बाहेर, कारण की विवेकच्या मित्रांनो गाडी घेतली, त्यामुळे विवेक बाहेर गेला आहे. विवेक येईल आता थोड्या वेळानं. विवेक येताना त्याला म्हणलं पिझ्झा घेऊन ये म्हणलं, कारण की पोळी बनवायला जी भूक लागेल ते हे होणार नाही. त्यामुळे म्हणलं त्याला म्हणलं पिझ्झा घेऊन ये म्हणलं, कारण की पिझ्झा खाल्ल्यावर कसं जरा पोटाला शांती भेटेल. पोळी व्हायला किती वेळ लागेल काय होईल सांगता येत नाही, संध्याकाळी होऊ शकते. त्यामुळे त्याच्यावर तेवढं नाश्ता वगैरे आपलं नाश्ता करायला जाण्यापेक्षा त्याच्यावर होईल म्हणलं, म्हणून त्याला येताना पिझ्झा घेऊन ये म्हणलं. बघू आता पिझ्झा घेऊन येईल. सुहास बी बाहेर गेला आहे, सुहासचं काम आहे. विवेक बी बाहेर गेला आहे. सूरज तर काय रूमवर नसतो, सूरजचं काम असतं त्यामुळे सूरज बाहेरच असतो. तर बघू आज काय काय पुरणपोळी नीट होते का नाही आमच्याकडून, बघू आज. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येईल, कारण की पुरणपोळी फर्स्ट टाईम आम्ही रूमवर बनवतोय पुरणपोळी. बघू आता. फायनली विवेक आलाय. विवेकने पिझ्झा आणलाय. विवेक म्हणला ही बेस्ट पिझ्झा आहे म्हणला. आता बघूया पिझ्झाची टेस्ट काय बघितलं नाही अजून. विवेक चांगला आहे ना? मजा 3 पिझ्झा दोघात एक नंबर. परत नंतर पोळी बनवाय तोपर्यंत ही पोटाला बनवायची गेला. ही धुवायला लागलोय सगळं भांडी. चला खाऊया पिझ्झा खाऊन, मग काय मजा आ जाएगा. काय मस्त पिझ्झा आहे. विवेक लॅपटॉप बघत बघत विवेक चालू आहे आता. गरम पिझ्झा आहे. टाकूया. तर फायनली आपला पिझ्झा खाऊन झालाय. आता डाळ आणि गुळ आणायचं चालू खाली. मावल्याच्या रूमवर येता येता ही घेऊन यायचं आपल्याला. मिक्सर आणि कुकर घेऊन यायचं आहे, कारण की मावल्या रूमवर आहे. आपल्या रूमवरचा बिघडला आहे, त्यामुळे सगळंच गाणं बिघडलं आपल्याला. मावल्या रूमवर घेऊन येऊया. आधी डाळ आणि हे आणू, परत मावल्या रूमवर मिक्सर आणि कुकर घेऊन येऊया. कारण की डाळ लवकर शिजते, गॅस कमी वाटतो, कारण गॅसच्या आधीच कमतर काय. फायनली मावल्याच्या रूमवर मिक्सर आणि सगळं आणलं साहित्य. आता डाळ शिजून घालायची. बघू आता होते का नाही. डाळ शिजू घातली आता. याची डाळ आता बघू आता कसं होते. घरची तर म्हणते ती काय होणार नाही तुमच्याकडून. आता बघू काय होतंय काय नाही. मावल्याकडून मिक्सर ती घेऊन आलोय. चांगलं वाव माहीत झालं. मित्रांनो, ही माऊलीची कला आहे. कुकर दिलाय खरं ही लबरच दिला नाही. पाणी कुठं चाललंय बघा. बस थांब ऐकलं रूम मध्ये. विवेक डाळ शिजली आता. आता पाणी आता येळवणीला पाणी काढायला लागेल आता. वा काढू एक सगळं पाणी. चालू आहे आता मित्रांनो. ह्याचे आता मिक्सरमधून बारीक करायचं, मग ह्याचा तडका द्यायचा एकदा गुळाचा. परत चालू करायला पोळ्या करायला. बघू आता कशा होत्या त्या पोळ्या. पहिल्यांदाच बनवायला लागलो ही येळवणीसाठी. हा थोडं टाकी त्यातलं काय ही बारीक करून परत मिक्सर मध्ये काय टाकू. चालू कसं करू. एक डाळ बारीक करायला लागलाय. डाळ काय बारीक सोय नाही. आता काय होतं काय नाही. विवेक होते व्हायला लागली मावल्यासारखा मिक्सर आहे करू. नवीनच काहीतरी बनवायला लागलं. गार होती तीच म्हणते तुला. भाऊ कशी झाले व्हायला लागले. होते बारीक व्हायला लागली. आपण गरमले गार होते जरा. ते पुरण मिक्सरमधून बारीक करून झाले. आता गुळ टाकून आता तडका द्यायचा आहे गुळाचा. जरा चटका द्यायचा गुळाचा, त्यामुळे जरा गुळ जरा ही होईल ना. पुरण व्यवस्थित तूप नाही लागणार.
आपल्याकडे काय शहाणे हँडले आपले काय हँडले तर आहे चिकन ते खाली. ही झाल्यावर परत येण्याची आमटी करायची, कणिक तिंबायची, भरपूर काम आहे ते. सुहास झोपलाय, सुहास काय अजून उठला नाही झोपेतून. ते आता कधी उठतोय आता काय माहिती. आज सगळा आता अवतार बिघडला लय. काय लय मित्रांनो, आज लय आता झाली खरं सांगतो तुम्हाला. हा बोली तेल चिकन ते खाली होय का. फायनली आपलं पुरण तयार झालं आता. तयार झालं काय. मग तयार झाली लगा, आता काय राहिले. वेग तो असताना सगळं होतंय रे. खाली पडलेलं देतोय होय. गोड झाले ना. अरे आपण पुरण बारीक पातळ कशाला व्हायचे. अरे पाकी यात मिक्स तर सगळं मुलं माहिती का. मॅरिनेशन पाक पातळ होतं. थँक्यू मग जा होईल दामा दामा म्हणून. पोळी चालू करायला. पुरणपोळी आताच अमेरिकेवर इथं चेन्नईवर फ्लाईटला आलता रात्री कटाळून झोपला होता. पोळी चालू आहे. फुटणार नाही पोळी आपल्या आम्ही बोलता घालून पडलं. हा तू बोलता पोळी घे फुटणारच की मग. कॅमेरामॅन फोकस करा. वैतागले आम्ही आज लई वैतागले. आम्ही हसल्यामुळे वैतागले आम्ही. सुहास हेच कॅमेरामॅन. सबस्क्राईब करा. पोळी फुगली पोळी फुगली. बॅचलर स्पेशल पुरणाची पोळी आवी गायकवाड ब्लॉगर. हो झालं मग फायनली आमटी झाली, पोळ्या तयार आहे त्या. पोळ्या झाली त्या मित्रांनो, एक नंबर पोळी झाली त्या. पोळी झाली, आमटी झाली. फक्त आता ही जेवण केलं आवरायचं कोणी, आता ही मोठा विषय आहे. कोण आवरणार नाही, आपल्याच आवरायला लागणार आहे. ही झालं तयार खरं, ही पसारा कोणी आवरायचा. दूध बी आणलंय ओके म्हणजे सगळं. आता मित्रांनो जेवण तयार झाले. राईस, दूध, येण्याची आमटी, पोळी, सुवास खाऊन जेवण करायचं आता. फायनली मित्रांनो जेवण झालं आपलं. आज पुरणपोळी बनवलेली, कारण की आज गुढीपाडवा असल्यामुळे जरा आज काहीतरी स्पेशल बनवावं म्हणलं. कारण की विवेकला बी सुट्टी होती, सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे म्हणलं आज काहीतरी नवीन स्पेशल बनवलं पाहिजे. तर पुरणपोळी बनवली मित्रांनो. पुरणपोळी बनवायला खायला मजा आली, पण करायला जी अब्दा झाली आज लय अब्दा झाली. कारण की 12 वाजता चालू केली ती बनवायला, 4-5 वाजल्या बनवायला. त्यामुळं आज बनवणं सोपं नाही पुरणपोळी, तरी बनवली, व्यवस्थित झालं सगळं. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एका पुढल्या व्हिडिओमध्ये.